Hello students, in this lecture we are going to talk about again female reproductive system, but in this we are going to take a brief account of structure and function of ovary, which is primary sex organ. ह्यूमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधला सर्वात इम्पॉर्टंट जर कोणता ऑर्गन असेल जो फिमेल गॅमीट प्रोड्यूस करतात आणि त्याचं इम्पॉर्टंट असं फंक्शन जे आपल्याला रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये पाहायला मिळतं आणि तो स्ट्रक्चर किंवा तो ऑर्गन आहे ओव्हरी. आता थोडंसं ओव्हरीबद्दल बोलूयात आपण, राईट. आता हा जो काही ओव्हरी आहे इट इज प्रायमरी सेक्स ऑर्गन इन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. इट इज प्रायमरी सेक्स ऑर्गन जे आपण अर्लियर लेक्चरमध्ये त्यांचे कॅटेगराईज करून त्या फर्स्ट प्रायमरी सेक्स ऑर्गनमध्ये ह्यांना प्लेस केलं होतं. सो स्टार्ट करूयात. हा इम्पॉर्टंट का आहे, काय याचा स्टडी करायचा, जस्ट बिकॉज ऑफ इट इज प्रायमरी सेक्स ऑर्गन अँड फर्दर इट इज गोइंग टू प्रोड्यूस female gamete in the form of egg, ovum, or we can say the ova. Now let's talk about the shape of this ovary. It is small in pear form, oval or almond shaped organ. When we compare this ovary with respect to the testes, again testes are oval in shape, and in this case again ovaries they are showing the oval shape, and this name ovary come from this oval shape, or sometimes it is also known as almond shape. Now they are showing the dimensions of ovary. Here we will consider 3 centimeter in length, 1.5 or sometimes 2 centimeter in breadth and 1 centimeter in thickness. Here in female reproductive system we can clearly see this oval shaped organ which is known as ovary. ह्या ओव्हरीला इथे मी कन्सिडर करते. आता हा बऱ्यापैकी तिथे स्पेरिकल आलाय, आपल्याला थोडंसं काय करायचं आहे, तो ओव्हल शेप अशा फॉर्ममध्ये द्यायचा आहे. मग ह्या ओव्हल शेपला जर मी त्याची ही लेंथ कन्सिडर केली, इट इज 3 सेंटीमीटर इन लेंथ. जर मी त्याची ही ब्रेथ कन्सिडर केली 1.5 और समटाइम्स 2 सेंटीमीटर. आपल्या टेक्स्टबुकमध्ये 1.5 सेंटीमीटर मेन्शन केलं आहे, काही टेक्स्टबुकमध्ये 2 सेंटीमीटर त्यांची ब्रेथ कन्सिडर केली जाते. आणि हा जो काही त्यांचा थिकनेस आहे, ह्या थिकनेसबद्दल बोलूयात. दिस थिकनेस, मग हा जो काही थिकनेस आहे आपण इथे मेन्शन करूया. इट इज 1 सेंटीमीटर इन थिकनेस. सो इट इज ऑल अबाउट द डायमेन्शन्स ऑफ ओव्हरी. फर्दर व्हॉट अबाउट इट्स पोझिशन? It is located on either side of uterus in the pelvic region. पेल्विक रिजनमध्ये. आता आपण ह्यांच्या पोझिशनबद्दल बोलूयात किंवा त्यांच्या लोकेशनबद्दल बोलूयात. लोकेशन वाईज जर ह्याला कन्सिडर केलं, फर्स्ट ऑफ ऑल वी आर मेन्शन दे आर पेअर इन नंबर. एक सिंगल पेअर आहेत म्हणजे 2 ओव्हरी सापडल्या. सो बट ऑब्वियस दे आर गेट प्लेस्ड ऑन द इदर साइड ऑफ युटेरस इन पेल्विक रिजन. पेल्विक रिजनमध्ये युटेरस हा मधला जो काही आपण एक रिजन पाहतोय त्याच्या ह्या दोन्ही बाजूंना हे प्रेझेंट आहेत. सो लोकेशन दे आर प्रेझेंट इदर साइड ऑफ युटेरस. देन फर्दर आता याच्यानंतर आपण कन्सिडर करूयात स्ट्रक्चरली ज्या काही ओव्हरीज आहेत ह्या ॲब्डोमिनल रिजनमध्ये सुद्धा दिसतात. बट बिफोर दॅट ह्या सिच्युएटेड कशा आहेत त्यांच्या सिच्युएशनबद्दल पाहूयात. इथे जर ह्या ओव्हरीला कन्सिडर केलं, राईट, हा आपला ओव्हरीचा पार्ट. सो आपण त्यांच्या पोझिशन वाईज बोलूयात. पोझिशन थोडंसं आपण त्याला डिफरंट वेने कन्सिडर करणार. नाव पोझिशनली ईच ओव्हरी, व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आहे हा. Each ovary is suspended from the dorsal part of abdomen wall. आता मी काय सांगते ते लक्ष ठेवताय तुम्ही. ही झाली आपली ओव्हरी.
ओव्हरी ही सस्पेंडेड फॉर्ममध्ये, म्हणजे तिला कसं होल्ड करून ठेवलं त्या ओव्हरी. आता ह्या दोन्ही बाजूंना दोन वेगवेगळे स्ट्रक्चर आहेत, पण त्याची पोझिशन ती तिथे फिक्स कसे, मग ते मूव्हिंग फॉर्ममध्ये आहेत का, नाही. मग पोझिशनली कसे आहेत ह्यांच्याबद्दल बोलत मग मी परत टेस्टिसकडे एकदा येणार आहे. आता पोझिशनली जर कन्सिडर केलं, इच ओव्हरी इज सस्पेंडेड. सस्पेंडेड म्हणजे अशा पद्धतीने तिला आपण असं हँग करून ठेवल्यासारखं आहे. कुठून, फ्रॉम द डॉर्सल पार्ट ऑफ ॲब्डोमेन वॉल. आता आपण थोड्या वेळेसाठी कन्सिडर करूयात की हे आपलं ॲब्डोमेन आहे, राईट. हे काय आहे आपलं ॲब्डोमेन. लेट्स कन्सिडर इट इज अवर ॲब्डोमिनल रिजन. जर मला पुढचा पार्ट सांगायचा असेल तर अँटेरियर, मला मागचा पार्ट सांगायचा असेल तर हा झाला पोस्टेरियर. सो पोस्टेरियर वॉल जी आहे ॲब्डोमेनची, हे काय करतात, टेस्टिसला होल्ड करून ठेवतात जेणेकरून ते इझिली सस्पेंड राहतील विथ द हेल्प ऑफ मेसेंट्री. फार इम्पॉर्टंट, with the help of mesentery, and these mesenteries are known as mesovarium, or here we can pronounce mes ovarius. म्हणजे कसं आहे ते दाखवते मी, राईट. आता याच्यामध्ये सपोज आपण असं कन्सिडर करूयात की ही ओव्हरी आहे. ही जी ओव्हरी आहे हा ॲब्डोमेन होता. ॲब्डोमेन म्हणजे ओव्हरीचा जो डॉर्सल पार्ट आहे तो, किंवा ॲब्डोमेनचा मागचा जो रिजन आहे तो, तिथे हे असे अशा फॉर्ममध्ये आपण असं सांगूयात की हे सर्टन काही टिश्यूज आहेत, म्हणजेच ह्यांना मेसेंट्री म्हटलं जातं. ह्यांनी काय केलं आहे, ॲब्डोमेनच्या वॉलने त्या ओव्हरींना पकडून ठेवले. ह्याला हे असे दाखवूयात मागे अशा फॉर्ममध्ये. ॲब्डोमेनची जी काही डॉर्सल वॉल आहे त्याला ह्या ओव्हरी अटॅच्ड फॉर्ममध्ये आहेत किंवा सस्पेंड फॉर्ममध्ये आहेत थ्रू द मेसेंट्री, अँड दिस मेसेंट्रीज आर नोन ॲज मेसोवेरियम, वेरियम, or we can say mesovarium. This is the first part. Second, again each ovary is get attached. Ovary is attached to the uterus. In our previous lecture we talk about the female reproductive system, and in that region or in that part actually we have mentioned one fallopian tube, then uterus, cervix, vagina, right. fallopian tube तर ही झाली. हा मधला पार्ट जो होता त्याला आपण कन्सिडर केलं होतं किंवा त्याला आपण म्हटलं होतं इट इज युटेरस. युटेरसला ते कसे अटॅच आहेत, ॲब्डोमिनल वॉलला कसे अटॅच आहेत, मेसेंट्री थ्रू. त्यांचं नाव पाहिलं, इम्पॉर्टंट आहे, क्वेश्चन येतो याच्यावरती. सेकंड थिंग, दिस ओव्हरी इज अटॅच टू द uterus by double folding, by double fold of perimetrium, perimetrium, and it is known as ovarian ligament. It is known as ओव्हरियन लिगामेंट. आता इथे येणार आहे मी. आपण काय सांगितलं, ही ओव्हल शेप ओव्हरी ही अशी सस्पेंडेड होती त्या ॲब्डोमिनल रिजनमध्ये, राईट. म्हणजे ॲब्डोमिनल वॉलला अशा पार्टमध्ये ती अटॅच आहे. मग आता हिला जर कन्सिडर केलं तर मागे ॲब्डोमेनची जी वॉल आहे ती, म्हणजे सपोज ही ॲब्डोमेनची वॉल आहे आणि ही ओव्हरी जर याला अटॅच ठेवायची असेल तर मागच्या वॉलने त्याला कसं अटॅच केलं आहे, थ्रू मेसेंट्री, आणि त्या मेसेंट्रीला नाव दिलं होतं मेसोवेरियम. आता आपण ह्या मागच्या याच्याबद्दल बोललो, आता आपण याच्याबद्दल बोलणार आहोत. अगेन इच ओव्हरी इज अटॅच टू द युटेरस. युटेरसला ही अटॅच आहे विथ द हेल्प ऑफ पेरीमेट्रियम. आता इथे तुम्ही पाहिलं असेल पहा, युटेरस इट इज गेट लाईन विथ द 3 डिफरंट और डिस्टिंक्ट लेयर. आउटर मोस्ट वन इज नोन ॲज पेरीमेट्रियम, मिडल वन इज मायोमेट्रियम, अँड इनरमोस्ट इज एंडोमेट्रियम. इन दिस केस आता हा जो मधला पार्ट आहे ना, आय एम टॉकिंग अबाउट दिस पार्ट, दिस डबल फोल्ड ऑफ पेरीमेट्रियम. ह्याची आउटर मोस्ट ही जी काही आहे ही त्याची आउटर मोस्ट कवरिंग आहे कुणाची, युटेरसची. दे आर शोईंग द डबल फोल्ड. इथे पण डबल आहे आणि इथे पण डबल आहे, अँड दिस पार्ट इज नोन ॲज ओव्हरियन लिगामेंट. ओव्हरियन लिगामेंट म्हणजे आता ही कशी झाली ओव्हरी, बॅक साईडने सुद्धा मेसोवेरियमने होल्ड करून ठेवली आहे, आणि प्लस बाजूने सुद्धा ह्यांना ही जी काही युटेरस आहे, युटेरसला ओव्हरी कशी अटॅच्ड आहे, थ्रू डबल फोल्ड ऑफ पेरीमेट्रियम. आणि ह्यालाच म्हटलं होतं आपण, हे झालं आपलं ओव्हरियन लिगामेंट.
जर परत तुम्हाला आठवत असेल तर लिगामेंट आपण असं पाहिलं होतं, बोनला अटॅच झाला की लिगामेंट, तो जो जॉईंट असतो त्याला आपण लिगामेंट म्हणतो. पण जे सॉफ्ट टिश्यूज असतात त्यांना सुद्धा जर एकमेकांना अटॅच करायचं असेल तरी सुद्धा तिथे लिगामेंट येतात. आणि म्हणून आपल्याला ओव्हरीची पोझिशन 2 पद्धतीने फिक्स दिसली. एक ॲब्डोमेनची फिक्स दिसली, मेसोवेरियम, or we can say mesovarium. Second one is ovaries get attached with the uterus with the help of double fold of perimetrium and it is known as ovarian ligament, right? आता हे तर झालं आपल्याला त्यांच्या आपण जे पोझिशनबद्दल पाहिलं ते. आता बेसिकली मला जर सांगायचं असेल तर कुठे प्रेझेंट आहे, हे ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट असतात. रिजनबद्दल बोलायचं असेल तर हा जस्ट ॲब्डोमेनमध्ये नाही राहत, तर हा थोडासा खाली जातो, पेल्विक बोन असतात तिथपर्यंत जातात, सो यांना पेल्विक रिजनमध्ये कन्सिडर करतात. ॲक्च्युअल पोझिशन सांगितली तर युटरसच्या दोन्हीही साईडला प्रेझेंट असतात, ओव्हरीबद्दल बोलतो म्हणून हे बऱ्याच डिफरंट वेमध्ये तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये लिहिलेलं दिसेल. ॲब्डोमिनल कॅव्हिटी असेल, पेल्विक रिजन असेल, इदर साईड ऑफ द युटरस असेल, हे सर्व काय इंडिकेट करतात, द पोझिशन ऑफ दॅट ओव्हरी. आता थोडंसं आपण इंटरनली जाऊयात. ॲक्च्युली हा पार्ट आपल्याला एक नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत, इंटरनल स्ट्रक्चर ऑर द हिस्टोलॉजी ऑफ ओव्हरी. अँड फॉर दॅट पर्पज वी हॅव टू टेक वन लॉन्जिट्युडनल सेक्शन ऑफ दॅट ओव्हरी, देन ओनली वी आर एबल टू सी द इंटरनल ग्रोईंग जे काही आपले फॉलिकल्स असेल किंवा ओव्हरियन फॉलिकल्स आहेत त्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार. नेक्स्ट, each ovary is solid internally and is lined with cuboidal germinal epithelium. आता ह्या ओव्हरीला बाहेरून त्याचं आउटर स्ट्रक्चर पाहिलं. आता इंटरनल स्ट्रक्चर आपण फक्त सुपरफिशियल पाहणार अँड डिटेल पार्ट वी विल टेक अप इन अवर नेक्स्ट लेक्चर. Each ovary is solid internally and internally it is get lined with the cuboidal germinal epithelium. आता internal structure बद्दल बोलूयात. Internally tissues are present and internal tissues, internal part or tissue, they called as stroma or matrix. काय म्हणणार त्यांना, इंटरनल पार्ट असेल तो त्याला इधर म्हणूयात आपण स्ट्रोमा किंवा त्याला म्हणणार आपण मॅट्रिक्स. अँड दी स्ट्रोमा और मॅट्रिक्स अगेन फर्दर गेट क्लासिफाईड इनटू द आउटर region is known as cortex whereas inner region is known as medulla. And again I am pretty much sure you may have heard this word cortex and medulla in terms with the LS of kidney. लास्ट इयरमध्ये आपण एक लॉन्जिट्युडनल सेक्शन घेतलं होतं किडनीचा, तिथे सुद्धा आपल्याला असे 2 रिजन दिसले होते. आउटर रिजन होतं त्याला आपण सांगितलं होता कॉर्टेक्स रिजन आणि त्याच्या आतमधला जो रिजन होता त्याला म्हटलं होतं मेड्युला रिजन. इन द सेम मॅनर दॅट ओव्हरीज इंटरनल पार्ट known as the stroma or matrix, and this matrix again further get classified into the 2 part, that means one outer and one inner. That outer one is known as cortex and inner one is known as medulla. Whereas this outer cortex region is formed with the reticular connective tissue and inner medulla is get formed with the areolar connective tissue, right? आता मला जर ह्या दोघांनाही दाखवायचं असेल तर हे 2 कसे आहेत ह्यांच्याबद्दल आपण इथे बोलूयात. आपण काय केलं होतं, ही जी काय ओव्हरी आहे ही ओव्हरी अशा पद्धतीने दाखवली, ठीक आहे. हा ओव्हल शेप आपण कन्सिडर केला. ह्यांचा सेक्शन घेतल्यानंतर हा जो काही आतमधला पार्ट आहे म्हणजे रादर हा सगळाच पार्ट हा म्हणजेच कोण आहे, स्ट्रोमा किंवा मॅट्रिक्स, इंटरनल पार्ट. याच्यामध्ये सुद्धा यांचा इनर आणि आउटर असा रिजन, आता मी हे फक्त दाखवण्यासाठी कन्सिडर करते. याच्या आतमधला पण त्याचा बाहेरचा म्हणजे हा जो काही रिजन आहे आउटर ह्याला आपण म्हणूयात इट इज कॉर्टेक्स रिजन आणि त्याच्या अजून आतमधला हा जो मधला पार्ट असेल ह्याला म्हणूयात आपण मेड्युला रिजन. हे समजतंय? ओव्हरीचा सेक्शन, आतमधला जो काही स्ट्रोमा, जे मॅट्रिक्स असेल, फ्लुइड फॉर्म असेल, हा सर्व हा परत इंटरनल आणि आउटर अशा फॉर्ममध्ये क्लासिफाईड झाला आहे. सो द आउटर वन रिजन इज नोन ॲज आउटर कॉर्टेक्स अँड इनर इज नोन ॲज मेड्युला. Cortex is made up of the reticular connective tissue and in the case of medulla it is get formed with the help of areolar connective tissue. Now each ovary
each ovary has number of small oval or almond shape किंवा ओवल किंवा इथे आता कन्सिडर केली जातं स्पेरिकल शेप ovarian follicles at the different stage of oogenesis. Again, one of the important terminology, oogenesis. As we have talked about the spermatogenesis, in the same manner in female reproductive system, oogenesis takes place. Genesis, that means generation, formation, and oocyte or ova, ovum, it is nothing but the female gamete. म्हणजेच काय सांगितले, प्रत्येक ओव्हरीमध्ये आता इथे आपण पेअर ऑफ सांगितले, प्रत्येक ओव्हरीमध्ये जेव्हा आपण त्यांचा इंटरनल पार्ट घेतला, हा सांगितला कॉर्टेक्स रिजन, हा सांगितला मेड्युला रिजन, अँड मेड्युला रिजन हे सर्व जे कुठे घडते, हे कुठे घडते, इनर मेड्युला. पोझिशन कुठे त्यांची, इनर मेड्युलामध्ये. प्रत्येक ओव्हरीमध्ये खूप साऱ्या सांगितल्या. जेव्हा एग रिलीज होतो तेव्हा एका वेळेला एकच सिंगल, ॲक्च्युली तो आपण असं नाही म्हणणार की तो एग आहे, तो ॲक्च्युली सेकंडरी ओसाइट्स असतो. कसा काय हे हिस्टोलॉजी ऑफ ओव्हरीमध्ये पाहूयात आपण. सो नंबर ऑफ स्मॉल ओव्हल किंवा स्पेरिकल शेपचे जे काही ओव्हरियन फॉलिकल्स असतात ते डिफरंट स्टेजला असतात. म्हणजे अगदी सर्वात सुरुवातीला त्यांचा मास ऑफ सेल असेल, थोडंसं अजून डेव्हलप झाला, देन जो काही मॅच्युअर ओव्हरियन फॉलिकल आहे हे बर्स्ट होतात. त्याच्यानंतर फक्त त्यांचा जो बाहेरचा आउटर मोस्ट कवरिंग आहे तो शिल्लक राहतो. मग कॉर्पस ल्युटियम असेल, अल्बिकन्स असेल, आणि कशा पद्धतीने ते जातात ही पूर्ण एक सायकल पाहायची आपल्याला. बट बिफोर दॅट प्रत्येक ओव्हरीमध्ये छोटेसे स्मॉल किंवा ओव्हल शेपचे ओव्हरियन फॉलिकल्स दिसतात. हे डिफरंट स्टेजेसला असतात. कोणत्या प्रोसेसच्या, oogenesisच्या. म्हणजे जर सपोज आपल्याला इथे दाखवायचं असेल तर मग इथे आपण असं दाखवूयात. सपोज आपण आता इथून कन्सिडर करतोय ही एक छोटीशी सेल आहे, त्याच्यानंतर ही थोडीशी मोठी झाली, देन त्याच्यानंतर अजून त्यांच्यामध्ये हे अशा पद्धतीने आपल्याला डेव्हलप झालेले दिसतील. देन अजून फर्दर पुढे झाल्यानंतर हे बर्स्ट होतील, मॅच्युअर जे ओव्हरियन फॉलिकल असतील ते, आणि रिमूव्ह झाल्यानंतर त्यांचा आउटर मोस्ट कवरिंग, आणि देन फर्दर परत पुढे. सो अशा वेमध्ये ह्या ज्या काही डिफरंट स्टेजेस असतात ओव्हरियन फॉलिकल्सच्या, ह्या काय परफॉर्म करतायत, oogenesis. आणि हा सर्व पार्ट कुठे दिसतोय आपल्याला, हा दिसतो आपल्याला इनर मेड्युलामध्ये. सो आपल्याला फोकस कुठे ठेवायचा आहे, तिथे. आपण याला थोड्या वेळासाठी वाईप करूया. ठीक आहे. इट्स ऑल अबाउट दी स्ट्रक्चर ऑफ ओव्हरी. ओव्हरीमध्ये जेवढं इम्पॉर्टंट होतं, अगदी टेम्पररी बेसिससाठी आपण काय केलं, त्यांचं एक आउटर मोस्ट जो एक स्ट्रक्चरल पार्ट आहे त्याला आपण पाहिलं. लेट्स रिवाइज दिस अँड देन फर्दर विल जम्प ऑन दी फंक्शन ऑफ ओव्हरी. फर्स्ट ऑफ ऑल प्रायमरी सेक्स ऑर्गन सांगितला. स्मॉल आहेत, पेअर आहेत, ओव्हल किंवा आल्मंड शेप. आल्मंड शेप हा एक नवीन वर्ड तिथे यूज केला जातो. आपल्याला डायमेन्शन्स माहिती आहेत, 3x1.5x1 अशी लेंथ, ब्रेथ आणि हाईट. प्रेझेंट कुठे आहेत, ऑन द इदर साईड ऑफ युटेरस. देन हे दोन महत्त्वाचे, ॲब्डोमिनल वॉलने त्यांना सस्पेंड करून ठेवलं आहे थ्रू मेसेंट्री. आणि त्या मेसेंट्रीला काय म्हणणार, मेसोवेरियम और मेसओव्हरियम. त्याच्यानंतर सांगितले ही जी ओव्हरी आहे ती युटेरसला कशी अटॅच आहे, ती डबल फोल्ड पेरिमेट्रियमनी अटॅच आहे, आणि त्याला नाव दिलं गेलं आहे ओव्हरियन लिगामेंट. त्याच्यानंतर आलो की प्रत्येक ओव्हरी ही इंटरनली सॉलिड आहे अँड इट इज गेट लाईन विथ द क्युबॉइडल जर्मिनल एपिथेलियम. द इनर टिश्यू ऑफ दॅट ओव्हरी. आता हे सर्व केव्हा दिसणार आहे आपल्याला, त्यांचं सेक्शन घेतल्यानंतर एक इंट्रोड्यूस करून ठेवलं आहे जेणेकरून नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला इझी जाईल. इंटरनली the internal tissue part is known as matrix or stroma, and this region again further get classified into the inner and outer part. Outer one is cortex, inner one is medulla. Again further it get formed with the help of respective connective tissue. And lastly, each ovary contains the number of small oval shaped ovarian follicles at the different stages of oogenesis in inner medulla region. Now it's time to talk about functions of ovary. The main function of ovary is first production of egg production, and the second one formation of female hormone. There are 5 different hormones generally get formed through this reproductive system, and they are namely estrogen, progesterone,
relaxin, actin, and one more is there, inhibin. These 5 hormones are get released during this development of female gamete. आणि अशा पद्धतीने आपण इथे संपवलं आहे the structure and function of ovary. In next lecture we will take up the internal structure of ovary or the histology of ovary. Thank you.